दर्शन दर्शन काकाचं की मी राम शिंदेंना सहकार्य केलं नाही, रोहित पवारला सहकार्य केलं नाही. हा कसला महायुतीचा धर्म तुम्ही पाळला? तुम्ही वरिष्ठ नेते आहात, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहात. थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असते तर काय झालं? ते मनाला दुःख आणि वेदना देऊन जाणारी ही बाब आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडून अशा पद्धतीचं होणं ही बाब गंभीर आहे. ते राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला, परंतु माझ्या मतदारसंघामध्ये राजकारण एका बाजूला आणि कुटुंब एका बाजूला असं नाही झालं. राजकारण बी एकाच बाजूला आणि कुटुंब बी त्याच बाजूला असं झालं. त्याच्यामुळे दोन बाजूला नाही झाले, ते एकाच बाजूला झाले आणि त्याची परिचिती आली. आज जो काही व्हिडिओ व्हायरल झालाय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम समाधी स्थळावरती, आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी माध्यमांसमोर अजितदादा पवार साहेबांनी बोललं की रोहित पवारांना मी तुझ्या मतदारसंघात आलो जर असतो तर तू पडला असता. याचा अर्थ जे काही फॅमिली अग्रीमेंट झालं होतं आणि रोहित पवारने देखील ते मान्य केलं. एवढंच नाही तर मतदानाच्या मोजणी दिवशी रात्री मध्यरात्री अजितदादा पवार साहेबांचं दर्शन घेतलं, ही माझी खात्रीलायक माहिती आहे. तुम्ही ही माहिती करा बारामतीतून. त्यांनी खात्रीलायक त्यांचं दर्शन देखील घेतलं, परंतु त्याला पुरावा नाही म्हणून मी काही बोललो नाही. आज तिसरा दिवस आहे, मतमोजणी झाल्याच्या नंतरचा आज तिसरा दिवस आहे. मी कुठलंही वक्तव्य केलं नाही, कारण मी भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, जो डिसिप्लिन कार्यकर्ता आहे, कुठेही सार्वजनिक ठिकाणी बोलत नाही. माझ्या वरिष्ठांच्या कानावर हा विषय घातलेला आहे. परंतु आज स्वतःहून ज्यावेळेस म्हणतात की मी राम शिंदेंना सहकार्य केलं नाही, रोहित पवारला सहकार्य केलं नाही, हा कसला महायुतीचा धर्म तुम्ही पाळला? तुम्ही वरिष्ठ नेते आहात, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एका पक्षाचे प्रमुख आहात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून आलं त्यावेळेस मी तिसऱ्या दिवशी हे वक्तव्य करते. अतिशय गंभीर आहे, दुःखदायक घटना आहे आणि दुःख देणारी, मनाला दुःख आणि वेदना देऊन जाणारी ही बाब आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडून अशा पद्धतीचं होणं ही बाब गंभीर आहे. आता तुमच्या अशा प्रकारच्या भूमिकेमुळे महायुतीत ठिणगी पडू शकते, हे वाटत नाही तुम्हाला? मला असं वाटतं की महायुतीमध्ये ठिणगी पडण्यासाठी मी मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थानं ठिणगी पडायचा प्रश्न येत नाही. शेवटी नेते असतात, मोठे असतात. त्यांनीच जर सांगितलं की मी महायुतीतला एक आमदार पाडण्यासाठी मदत केली, प्रयत्न केले, तर तुम्हाला काय वाटतं? हे ठिणगी पडली का? हे कोणी पाळली ठिणगी? कोणी पाडली? हे अजितदादांनी असं बोलायला हवं होतं का? जर कृत्य करूनच दिलंय तर दाखवून दाखवलं. मी जर मतदाना दिवशी पराजय झाल्या जर हे बोललो असतो तर ती माझी चूक होती. सार्वजनिक ठिकाणी मी बोलायला नाही पाहिजे होते. माझ्या वरिष्ठांकडे मी युतीचा धर्म पाळला, मला माहीत असून देखील पाळला. हे निवडणुकीपूर्वी त्यांचं फॅमिली ॲग्रीमेंट झालेलं आहे, त्यामुळे त्यांचं कुटुंबही एकच आहे आणि राजकारणही एकच आहे. हे कर्जत जामखेडमध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि म्हणूनसाठी ते बोलल्याच्या नंतर मी बोलतोय. त्यामुळं याला मोठा अर्थ आहे. त्यामुळं ठिणगी पडायचा प्रश्नच नाही. याच्यावरती आता त्यांनीच बोललं पाहिजे किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी बोललं पाहिजे. अजित पवारांनी सभा घ्यावी यासाठी तुम्ही प्रयत्न केले नाही का तुमच्या मतदारसंघात कर्जत जामखेडसाठी? हे अजितदादा हे महायुतीतले नेते आहेत. मला माहीत होतं की त्यांचा देखील पक्ष आहे, त्यांचे देखील उमेदवार आहेत, परंतु मी त्यांना सभा मागत होतो. सभा दिली नाही. देतो म्हणले. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील त्यांना फोन केला की राम शिंदेंना सभा द्या. तुम्ही काय मेसेज केला मराठीच्या प्रेक्षकांना? नाही, हरकत नाही. सभा दिली तर मला, त्यांनी सभा दिली नाही याच्यात माझी काही हरकत नाही. आणि म्हणून पण त्यांनी जे सांगितलं की मी जाणून बुजून तिला सभा दिली नाही आणि म्हणून तू निवडून आला, हे ह्याच्यातलं गैर आहे. आणि म्हणूनसाठी सभा दिली नाही गैर आहे. त्यांनी नुसतं ते आज सार्वजनिक ठिकाणी जर म्हणले असते तर बरं झालं, तू निवडून आला, तुझं अभिनंदन, हे असं नाही. ते जाणीवपूर्वक म्हणले की मी तुझ्या मतदारसंघात आलो नाही, याचा अर्थ तू सुद्धा माझ्या मतदारसंघात आला नाही. हे दोघांनी एकमेकाला खुनून पटवून दिलं की मी सुद्धा दादा तुमच्या मतदारसंघात मतदानाला आलो नाही. म्हणजे त्यांचं फॅमिली जे ॲग्रीमेंट झालं होतं निवडणुकीपूर्वी ते प्रूव्ह झालं.